नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी शेवग्याच्या शेंगा घालून मटण करणार आहे. रेसिपी अप्रतिम आहे. तर या शेवग्याच्या शेंगा घातलेलं मटण कसं करायचं आपण पाहूया. मी हे 1.5 किलो मटण आणलेलं आहे. तर आता हे मटण आधी मी तुम्हाला कसं साफ करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हा भाग त्याला आम्ही शितडे म्हणतो. हे काढून टाकायचं असतं, त्याच्यामुळे पीस लवकर शिजतात. तर आपण हे सगळं ह्याचं काढून टाकायचं आहे. हे काढले की पीस सुद्धा सगळे मॅरिनेशन आहे ते दिसायला सुद्धा आता शेंगा चिरून घेऊया. हे बघा, हा पीस आता स्वच्छ झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला सगळं मटण साफ करून घ्यायचंय. आता या मटणासाठी वाटण करायचंय. तर वाटणासाठी काय साहित्य घेतलंय ते पाहूया. वाटण्यासाठी मी 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 6 मिरे घेतलेले आहेत, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे मोठा आणि कोथिंबीर. हे याचं आपण मिक्सरवरती बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा, आपण मिक्सरमध्ये हे वाटण करून घेतलेलं आहे. आता हे मटण मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मटणाला आपण आधी मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते आधी आपण बघूया. मी त्यासाठी मीठ घेतलंय, चवीनुसार मीठ घ्यायचं, व्यवस्थित मॅरिनेट हिंग, हळद, शेंगा चिरून घेऊ, तिखट, जो म्हणजे आपण घरामध्ये जो आपण मसाला वापरतो तो आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचा आहे. मी एक मोठं टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, आणि हे हिरवं वाटण आहे जे आपण मगाशी वाटून घेतलं होतं ते. आता आपण मटणाला आधी मीठ लावून घ्यायचं. मीठ घातलं, त्याच्यामध्ये हिंग घालायचं, 1 पाव चमचा हिंग घालायचं, हळद घालायची. आता मटण आणि त्याच्यामध्ये शेंगा सुद्धा येणार आहे, तर मी 1 पाऊण चमचा हळद घातली. तिखट आपण नंतर वापरणार आहोत. त्याच्यामध्येच हे वाटण घालून घ्यायचं. मी हे पोहे खायचा चमचा आहे, ते मी पाव किलो मटण असेल तर त्याला 1 चमचा असं मी वापरते. त्या अंदाजाने आपलं हे 1.5 किलो मटण आहे, तर त्याला 3 चमचे, आणि आपण शेंगा घालणार आहोत त्याच्यासाठी 2 चमचे असं मी हे वाटण घालून घेणार आहे. आणि त्याच्यामध्येच हे टोमॅटो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचंय. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. आता हे मटण आपलं व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. तर मटणामध्ये शेंगा घालायसाठी शेंगा कशा आणायच्या हे मी तुम्हाला आधी सांगते. ज्यावेळेस आपल्याला मटणात शेंगा घालायच्या असतात तर शेंग थोडी जाड हवी, पण जून नको. जून शेंग असेल तर ती खायला चांगली वाटत नाही. ह्याच्यामध्ये मऊ भाग जास्ती असतो, आपल्याला खायला जास्त मिळतं. अशा आपल्याला शेंगा आणायच्या. आणि आता ह्या शेंगा कशा कट करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही शेंग आपण सुरीने सुद्धा कट करू शकतो, किंवा तुम्ही विळी करणार असेल विळी सुद्धा करू शकता. आधी आपल्याला शेंगेचे तुकडे करून घ्यायचे. मी हे कडेचं जे देठ आहे तिकडचं मी हे कापून घेतलं. आधी आपल्याला ह्याचे हे बघा या साईडचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे पूर्ण कट करायचं नाही, थोडस इथे त्याचा जो ह्याचा भाग आहे, सालीचा भाग आहे तो ठेवायचा, आणि हा आपल्याला असा ओढायचा, म्हणजे तेवढी त्याची साल निघून जाते. मग ही साल आपल्याला ओढून काढायचे. हे विळीवर सुद्धा चिरायला आपल्याला सोपं पडतं, आणि सुरीने सुद्धा तुम्ही कसेही चिरू शकता. हे बघा, या पद्धतीने असे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, आता याची जी स्किन आहे ही सगळी आपल्याला काढायची. अगदी इझी निघते. शेंगा जर ताज्या असतील तर ही जी साल आहे ही काढायला त्रास होत नाही, आणि शेंग जर शिळी असेल तर ती व्यवस्थित निघत नाही. या पद्धतीने आपण त्यांची सगळी त्याची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची. हे बघा, आता ह्या माझ्या सगळ्या शेंगांचे तुकडे जे आहेत ते माझे सोलून झालेले आहेत. आता मी हे एकत्र बांधणार आहे, ह्यांची जुडी बांधणार आहे. एका शेंगाचे जेवढे तुकडे होतील तेवढे एका जुडीला घ्यायचे. आता दोरा घेतलाय, आणि दोऱ्याने आता हे आपल्याला घट्ट बांधायचं.
अशी बांधली ना की ज्यावेळेस आपण मटणामध्ये ही जुडी आपण टाकतो ना तर ती सुटत नाही आणि एक एक जुडी प्रत्येकाला वाढायला सोपी पडते. यासाठी आपल्याला हे असं बांधून घ्यायचंय. हे बघा, आणि याला इथे गाठ मारून टाकायची म्हणजे ते सुटणारच नाही. या पद्धतीने आपल्याला सगळ्या जुड्या बांधून घ्यायच्या. आता आपण सगळ्या शेंगा मी आता सोलून घेते, सोलून चिरून आणि मग ह्या अशा मी बांधणार आहे. हे बघा, आता माझ्या सगळ्या शेंगा चिरून सोलून त्यांच्या मी जुड्या बांधून घेतलेल्या आहेत. अगदी एका जुड्यामध्ये 6-7 असे सुद्धा मी शेंगांचे तुकडे बांधलेले आहेत. शेंगा जास्त घेतल्या होत्या त्याच्यामुळे माझ्या जुड्या जास्ती झालेल्या आहेत. तर आता हे सगळ्या शेंगा आपल्या जुड्या बांधून झालेल्या आहेत. आता मी 1.5 किलो मटण आहे त्या अंदाजाने मी हे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. तर आता हे कांदे बघा, आपण जेव्हा कांदा सोलतो त्याच्यानंतर हा भाग सुद्धा त्याचा काढायचा असतो. तो काढला म्हणजे कांदा आपला मोकळा होतो. कांदा मधून चिरून घ्यायचा आणि हे सुरीने काढून टाकायचं म्हणजे कांदा चिरल्यानंतर ते त्याचे जे स्लाइस असतात त्या मोकळ्या होतात. आता आपण कांदा चिरून घेऊया. पातळ पातळ असा आपल्याला कांदा चिरायचा आहे. आता सगळा कांदा आपला चिरून झालेला आहे. आता तो तेलामध्ये मी परतायला टाकते. आता मटणाच्या अंदाजाने आपल्याला तेल घालायचंय. हे बघा, तेल घालून झालेलं आहे. तेल व्यवस्थित घालायचं. आता त्याच्यामध्ये आपण तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण कांदा परतायला टाकूया. कांदा टाकताना तेल नेहमी व्यवस्थित गरम करून घ्यायचं. कांदा असं त्याच्यावर पडल्यावर चुरचुरला पाहिजे. आपला कांदा घालून झालाय. आता कांद्यावर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामुळे आपला कांदा लवकर फ्राय होईल. तर हा कांदा आपल्याला गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला अर्धा कांदा होईपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवर परतायचा आणि नंतर मग गॅस बारीक करायचा म्हणजे तो व्यवस्थित परतून होतो आणि करपत नाही. त्याचा अगदी व्यवस्थित कलर आलेला पण गोल्डन कलरचा असा परतून घेतलेला. आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. ते आता सुरुवातीला मोठ्या गॅसवर आपण ते व्यवस्थित परतून घ्यायचं. मटणाला आपण सगळे मसाले लावल्यामुळे आपल्याला कांद्यावर काहीच घालावं लागलेलं नाहीये. डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये मटण घालून घेतो. 1-2 मिनिटं आपण असंच मोठ्या गॅसवर परतून घेऊया. हे बघा, व्यवस्थित तेल सुटलंय. आपलं हे जे मटण आहे ते व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकणावर पाणी ठेवून ते एक साधारण अर्धा तास आपण तसंच वाफत ठेवायचं. तर गॅस बारीक करायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं. आता असंच आपण बारीक गॅस करून त्याच्यावर आपण अर्धा तास असं ते वाफत ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे, आपण बघूया. हे बघा, आता मटणाला पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित ढवळून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा. जो आपण घरी भाजीला वापरतो तोच मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा. आता मी हे मटणासाठी आणि आपण त्याच्या शेंगा घालणार आहोत त्यासाठी एकदमच मसाला घालणार आहे. 3 चमचे मी मसाला घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर सुद्धा घालणार आहे. ही काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे. मला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. मी कलर साठी ते घालते.
आता हा मसाला आपण 2 मिनिटांसाठी परतून घेऊया. हे बघा, आता आपला हा मसाला सुद्धा आपण त्याच्यामध्ये घातला होता तो सुद्धा चांगला परतून झालाय, चांगलं तेल सुटले त्याला. आता आपण याच्यामध्ये जे आपण वरती झाकणावर पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचंय. आता आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी वाढवायचंय, कारण शेंगा सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. तर आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं पाणी आपण गरम करून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं, म्हणून पाणी नेहमी गरम करून घालायचं. तर गॅस मोठा करूया, त्याला उकळी येऊ द्यायची आणि हे मटण आपल्याला अर्ध शिजवून घ्यायचंय आणि नंतर आपण त्याच्यामध्ये शेंगा घालणार आहोत. आता आपण त्याच्यावर उकळी आली की पुन्हा झाकण ठेवायचंय, मटण अर्ध शिजवून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यात शेंगा घालणार आहोत. हे बघा, आता चांगली उकळी आलेली आहे. तर त्याच्यावर आपण पुन्हा झाकण ठेवायचंय. तर गॅस आपल्याला मिडियम करून घ्यायचंय आणि झाकणावर पाणी ठेवायचंय. आता हे आपल्याला मटण अर्ध शिजवून घ्यायचंय. आपण मध्ये चेक करणार आहोत. अर्ध शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगा घालणार आहोत, म्हणजे पुढचं अर्ध जे मटण आहे ते शेंगांबरोबर शिजेल. तर आपण बघूया आता मटण किती शिजले. आपल्याला अर्ध शिजवून घ्यायचं होतं. हे बघा, हे चमच्याने तुटतंय, म्हणजे हे अर्ध शिजलेलं आहे. पूर्ण अगदी सॉफ्ट तुटत नाहीये, अगदी त्याचा तुकडा होतोय इथपर्यंत शिजलंय. हे अर्ध शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायचे. तर आपण आता बघूया मटण किती शिजलं आहे. आता हे चांगलं उकळत आहे. तर आपण याच्यामध्ये हे आपण जे शेंगा जुड्या बांधून ठेवल्या होत्या ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता याला एक उकळी आली की आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि मग शेंगा आणि मटण दोन्ही एकाच वेळी शिजेल ते. हे बघा, आता रश्श्याला उकळी यायला लागलेली आहे. आपण आता त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि आता मटण आणि शेंगा पूर्ण आपल्याला शिजवून द्यायचे. हे ठेवताना आपण ज्या भांड्यामध्ये आपण मटण शिजवणार आहोत तर नेहमी लक्षात घ्यायचं की आपल्याला त्याच्यामध्ये शेंगा पण घालायच्यात. अशा हिशोबाने आपल्याला भांडं मोठं घ्यायचंय. आता आपण शेंगा आणि मटण दोन्ही शिजवून घ्यायचं. झाकणावर पाणी ठेवायचं, म्हणजे मटणातला रस जास्ती अटणार नाही. आता आपण बघूया हे मटण आणि शेंगा शिजल्यात का. बघा, मस्त उकळी आलेली आहे. त्या अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचे आधी, आणि नंतर मटणाचा आपण एखादा पीस काढून चेक करू शकतो. या शेंगा सुद्धा तुम्ही जर हाताने दाबून पाहिल्यात तर त्या शिजलेल्या असतील. हे बघा, चांगल्या शिजल्यात. आता आपण मटण बघूया. हे बघा, आता आपण हा पीस बघूया. हे बघा, अगदी चांगलं तुटतंय. मटण आपलं शिजलेलं आहे. आपण हे सर्व करायला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.